नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। तर आज आपण 9 ते 10 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला हे असे नवनवीन फ्रॉक शिवायला जमतील। तर मग माझ्या आवाजाकडे थोडंसं इग्नोर करा, कारण की माझी तब्येत बरी नाही आहे, म्हणून माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्ही हा फ्रॉक तुम्ही अस्तर लावूनही स्टिच करू शकता, किंवा बिगर अस्तरचाही कपडा जर तुमचा चांगला असेल जाडमधला तर तुम्ही बिगर अस्तरचाही शिवू शकता। तर मी आज बिगर अस्तरचा कट करणार आहे आणि स्टिच करणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। तर हे बघा, 4 पदरी मी जेवढा आपला वरचा टॉप पार्ट आहे तर तो आपण कट करून घेतलेला आहे मी माप घेऊन, आणि मग आपल्याला 4 पदरी फोल्ड करायचा आहे। तर बघू शकता, खालचे हे 2 पार्ट आणि वरचे हे 2 पार्ट, तर असा मी 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपल्याला उंची घ्यायची आहे। तर बंद बाजू आपल्या साईडनी ठेवायची आहे चारही भागांची, आणि मग उंची घ्यायची आहे। तर 12 उंची घेतली म्हणजे 11 रेडी उंची येईल, आणि त्याच्यात 1 इंच घेतलेला आहे ते शिलाई मार्जिनसाठी। आणि आपल्याला 4.5 इंचावर सॉरी 5.5 इंचावर आपल्याला इथे आपला शोल्डर घ्यायचा आहे, आणि 5.5 इंच आपल्याला आर्महोल ठेवायचा आहे। तर असं आपण सेम ब्लाऊज कट करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा टॉप पार्ट कट करायचा असतो। तर 2 इंचावर गळा ठेवायचा आहे। तर 2 इंच गळा ठेवलेला आहे मी, आणि समोरचा आणि मागचा तुम्हाला जसा आकार हवा असेल तर तुम्ही तसा आकार देऊ शकता। तर मी मागचा आकार चौकोनी देणार आहे, आणि समोरचा आकार आहे तर तो मी पान शेपमध्ये किंवा तुम्ही व्ही शेपमध्ये दिला तरी चालेल। तर मी 4 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे, आणि सेम मागचा आणि पुढचा मुंडा हा आपल्याला मुंडा आणि गळा कट करायचा आहे आपल्याला। तर बघू शकता, असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, आणि मी आधी समोरच्या भागात म्हणजे हा वरचा आहे तर तो समोरचा आहे, तर त्याला मी असा आकार देऊन घेणार आहे। तर थोडासा पान शेपमध्ये दिलेला आहे, जेणेकरून जास्त गोलही नाही जास्त पानच्या सारखाही नाही, असा आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे। तर 24 छाती आहे, तर 24चा चौथा भाग करायचा आहे। तर 6 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे। आणि सेम लहान मुलींचं कसं असतं की आपली छाती आणि कमर सेमच येत असतं, म्हणून 6 इंचावर खाली मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आपल्याला इकडच्या साईडनी 1.25 इंचावर आपल्याला मार्जिन वाढून घ्यायची आहे। तर मार्जिनची ही रेषा आखून घ्यायची आहे, आणि 1.25 इंचावर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हा बघा, असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपली टॉप पार्टची कटिंग झालेली आहे, मार्किंग झालेली आहे। माफ करा, मला सर्दी खोकला झालेला आहे। तर तुम्ही कमरेमध्ये अर्धा इंच तुम्ही कमीही ठेवू शकता, किंवा नाही ठेवलं तरी चालेल। तर आता आपण कट करून घ्यायचं आहे। तर बाकीचा भाग बाजूला ठेवायचा आहे, आणि एक पार्ट आपल्याला उचलायचा आहे, आणि एक भाग आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे, आणि गळा कट करून घ्यायचा आहे सेपरेट। तर हे बघा, समोरचा गळा मी कट करून घेते आधी। तर समोरचा गळा मी कट करून घेतलेला आहे, हा बघा। याच प्रकारे तुम्ही ही कट करून घ्यायचा आहे। आता मागचा गोल गळा करायचा आहे मला, तर तो गोल ही गळा कट करून घेते मी।
सेम रुंदी ठेवायची आहे 2 इंचावर आणि उंची ही सेम ठेवायची आहे, मागची आणि पुढची. असा आकार देऊन घ्यायचा आहे 1 इंचावर आणि कट करून घ्यायचा आहे. आणि मागच्या साईडला आपल्याला हुक लावायचे आहे 2, म्हणून इथे आपल्याला अशी पट्टी लावून घ्यायची आहे. तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हे बघा याप्रमाणे आता आपली टॉप पार्टची कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे. तर तो कसा, आपण टॉप पार्ट कट केलेला आहे तर आपल्याला तर बघू शकता तर वरचा टॉप पार्ट सोडून आपल्याला खाली जेवढ्या 34 इंचावर येत आहे तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी आता हा बाजूला ठेवून देते. आता हा कापड मी व्यवस्थित आखून घेते. तर आपल्याला 2 भाग काढायचे आहेत. तर आपल्याला असा मी कापड डबल फोल्ड मध्ये करून घेणार आहे. तर आपल्याला मागच्या भागासाठी आणि समोरच्या भागासाठी आपल्याला काढायचं आहे. तर असं मशीन वरती ठेवून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला 11 इंच सोडून आणि मग 34 इंचावर खाली मार्क करायचं आहे. याप्रमाणे आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे व्यवस्थित. तर आता आपल्याला 11 इंच इकडच्या साईडने सोडून द्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि जेवढं 34 साईज वर येईल तेवढं आपल्याला, म्हणजे इथपर्यंत आपल्याला थोडीशी घडी मोठी करून घेते मी. तर वरती 11 इंच सोडायचं आहे, 33 आणि 34. तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर ते एक इंच एक्स्ट्रा कशामुळे घेत असो आपण, जेव्हा आपण फ्रॉक शिवल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करायचं असतं, म्हणजे फोल्ड करून आपल्याला जिथं टीप टाकायची असते. तर त्याच्यासाठी आपल्याला 35 इंचावर मार्किंग करायची आहे. तर 35 इंच मार्किंग कशी करायची, तर वरती 11 इंच टॉप पार्टचा सोडून द्यायचा आहे आणि मग मार्किंग करायची आहे. पूर्ण घडी कॅमेऱ्यात दिसत नाहीये आणि इकडच्याही साईडने जागा नाहीये, म्हणून मी तुम्हाला असे ऍडजस्ट करून दाखवते. तर हे बघा इकडे, तर हे बघा वरच्या साईडने 11 इंच सोडायचं आहे. पूर्ण उंची आहे आपली फ्रॉकची, तर ती आहे 34 इंच. तर 34 इंचामधून 11 इंच वरच्या साईडने सोडून द्यायचं आहे. तर ते आपलं टॉप पार्ट रेडी होऊन लागणार आहे. फक्त खाली आपल्याला लेअर करायची आहे, म्हणून ते आपल्याला 35 इंचावर म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा ठेवून असं कट करून घ्यायचं आहे. तर मी आता तुम्हाला कट करून दाखवते. तर मागचा आणि समोरचा भाग दोघीही एका याच्यात मिळून जाणार आहे, कारण की आपण 4 पदरी फोल्ड केलेला आहे कापड. तर आता मध्य सेंटर मध्ये आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपण डबल केलेलं होतं. तर आपल्याला मागचा आणि पुढचा दोघीही पार्ट रेडी मिळतील. तरी बघा
आपलं जेवढं कमर आहे म्हणजे टॉप पार्ट आपण कट केलेला होता तर तो टॉप पार्ट ठेवायचा आहे. तर तो याप्रमाणे ठेवायचा आहे आपल्याला. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि इकडच्या साईडनी 1-1 इंच आहे तर ते आपलं शिलाईमध्ये किंवा आपण जेव्हा चुन्या घेऊ तेव्हा आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मी जी माझ्याकडे कापड होतं त्याची पूर्ण लेंथ होती तेवढी घेतलेली आहे. तर मी हे बघा डबल फोल्ड करून ठेवायचं आहे आणि एका भागाला आपल्याला डबल फोल्ड कापड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या मापाचा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. तर आता हे झाल्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी गळा रेडी करून घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा. तर मी तुम्हाला करून दाखवते रेडी. तर समोरचा गळा आधी रेडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहे जेणेकरून आपण जेव्हा गळा पलटी करू तेव्हा व्यवस्थित असा पलटी होईल. तर क्रॉसमध्ये असा कापड घेतलेला आहे मी आणि कट करायचा आहे. एक पट्टी काढलेली आहे. परत दुसरी ही पट्टी कट करून घ्यायची आहे आणि एकमेकाला जॉईन करून घ्यायची पट्टी. तर आता ही पट्टी आपल्याला शिवून म्हणजे जोडून घ्यायची आहे आणि मग गळ्याला आपल्याला जोडायची आहे. पाठीमाग सॉरी समोरचा भाग घ्यायचा आहे. आधी समोरच्या भागाला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा पट्टी ठेवायची आहे. पट्टीच्या सर्व बाजूने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे जसा आपण आकार दिलेला आहे त्याप्रमाणे. तर बघू शकता मागच्याही भागाला आणि समोरच्याही भागाला मी अशी गोट लावून घेतलेला आहे गळ्याला. हा बघा. तर आता आपल्याला सर्वात आधी बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर समोरच्या साईडने आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत. तर बाहींचं माप बाह्या आपल्याला इथून जोडायच्या आहेत. बघू शकता तुम्ही इथून आपल्याला जॉईन करायची आहे बाही. याचं आपण असं सरळ सेंटर काढायचं आहे शोल्डरचं आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही कट करून घेते मी आधी. तर मागच्या गळ्याची पाइपिंग बाकी होती तर ती मी करून घेते आता. ती राहून गेलेली होती. तरी बघा समोरचा भाग मी असा ठेवून घेतला आहे सरळ आणि त्याच्यावरती आपल्याला जी फ्रिल तयार करायची आहे म्हणजे घेर तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण हा कट केलेला होता तो फॅब्रिक असा ठेवायचा आहे. तर तो सरळ बाजू खाली ठेवायची आणि उलट्या साईडनी वरती ठेवायचा आहे आणि इकडे आपल्याला 2 इंचापर्यंत सरळ शिलाई येऊ द्यायची आहे आणि मग चुन्नट टाकायला सुरुवात करायची आहे. तर 2 इंचापर्यंत सरळ शिलाई द्यायची आणि तिथून आपल्याला अशा छोटे छोटे प्लेट घेत आपल्याला हा पूर्ण कापड एवढ्या जागेवर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला टाकून दाखवते कशा टाकायच्या आहेत. तर हे बघा असे आम्ही चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे त्याला. तर डबल टिप टाकल्यानंतर हे बघा असा काही तयार होईल फ्रॉक. तर आता आपल्या पाठीमागच्या भागालाही आपल्याला तसाच टाकून घ्यायचा आहे. सेम प्रकारे सरळ बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे आणि आपण जो घेर कट केलेला आहे तर तो घेर आपल्याला उलटा ठेवायचा आहे म्हणजे उलटी बाजू वरती यायला पाहिजे आणि सरळ बाजू खालच्या साईडने जायला पाहिजे. आणि सेम इकडच्याही साईडने आपल्याला 2 इंचावर आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. मग चुन्या द्यायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा इकडच्याही साईडने मी चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आणि समोरच्याही साईडने चुन्या देऊन घेतलेल्या आहेत. तर ही गळ्याची पट्टी बाकी होती तर ती लावून घेते. तर हे बघा मागच्याही गळ्याला मी व्यवस्थित अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला
हा मागचा भाग सरळ ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला समोरचा भाग हा उलटा ठेवायचा आहे आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता याप्रमाणे असं एकमेकावर ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला. जॉईंट झालेला आहे. तर आता मी समोरच्या बाजूला एक लेस लावून घेणार आहे. तर ती कमरेच्या बाजूला समोरची बाजू घ्यायची आणि तिथे मी गोल्डन लेस लावून घेणार आहे. तुम्ही बघा असं काही रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर ती बाही मी गोपी बाहीसारखी म्हणजे पफ स्लीव्स तयार करणार आहे आणि खालचा आपल्याला असा गोट वाळून घ्यायचा आहे फोल्ड करून असं याप्रमाणे आणि मग आपल्याला फिटिंग करायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या. तर 4.5 इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे. तर त्याला आता आपल्याला अशा चुड्या देऊन घ्यायच्या आहेत. तर इकडच्या साईडने आपल्याला 3.5 इंच सोडायचं आहे आणि अशा अर्धा इंचाच्या आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला असा गोट लावायचा आहे. तर ती पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची. अहो मग मशीन चालू राहिले ना, बोलत नको तो. तर जे आपण बाही तयार केलेली आहे त्याच्यावरती अशी पट्टी उलटी ठेवायची आहे आणि आपल्याला जोडून घ्यायची. सॉरी, इकडच्या साईडनी ठेवायची, खालच्या साईडनी ठेवायची ही पट्टी. तर याप्रमाणे आणि आपल्याला पलटी वरच्या साईडनी करायची. तर ही बघा अशी बाई तयार करून घेतलेली आहे मी. तर आता इकडच्या साईडने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. चा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता मध्य सेंटरवर आपल्याला कट देऊन घ्यायचं. आता ही बाई रेडी झालेली आहे. तर आपण दुसरी ही बाई अशीच रेडी करून घेणार आहोत. तर दोघी बाया रेडी झालेल्या आहेत. तर बाया आपल्याला आता जोडून घ्यायच्या आहेत आणि मग फिटिंग करायची आहे. तर ही बघा एक बाई जोडून घेतलेली आहे मी. आता दुसरी ही बाई आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. दोघी बाया जॉईंट झालेल्या आहेत. तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर बघा मी फिटिंग करून घेते. तर 4.5 इंच दंड घे आणि 5.5 इंच आर्महोल फिटिंग आणि छाती 24 आहे. तर आपल्याला 12वर आपल्याला मार्क करायचं आहे, म्हणजे 12ची छातीची फिटिंग करायची आहे. तर बघू शकता याप्रमाणे टेप ठेवायचा. सेम अंतर इकडच्याही साईडनी, सेम अंतर इकडच्याही साईडनी असा टेप ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायची आणि फिटिंग करून घेते मी आता. आणि सरळ फिटिंग करून घ्यायची इकडच्याही साईडनी इकडच्याही साईडनी. तर अशी ओढून घ्यायची फिटिंग झाल्यानंतर शिलाई, जेणेकरून जी शिलाई खेचली गेली असेल
इकडच्याही साईडने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर इकडच्या साईडने आपल्याला 2-1 टिपा टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जर फिट झाला तर आपल्याला उसवता येईल. आणि वरचं जे बाहीच आहे तर ते थोडंसं कट करून टाकायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा मुलीला घालू तेव्हा तिला असं टोचणार वगैरे नाही. तर इकडच्याही साईडने मी कट करून घेते. आणि खालच्या साईडने आपल्याला असे गोट वाळून घ्यायचे आहेत. पूर्ण फ्रॉकला पूर्ण घेरला आपल्याला गोट वाळून घ्यायचा आहे. तर हे बघा तयार आहे आपला फ्रॉक. तर खूप सुंदर बनलेला आहे हा फ्रॉक. ह्याच कपड्याचा आपण आधीही फ्रॉक तयार केलेला होता. आणि हा दुसरा, हा बघा घेरही खूप छान आलेला आहे, खूप छान आलेला आहे. 10 ते 11 वर्षाच्या मुलीचा सहज बसून जाईल हा फ्रॉक. जर तुमच्याही मुलींना असे फ्रॉक पाहिजे असतील तर मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. दिसतच असेल व्हिडिओमध्ये. इथं लेस लावल्यामुळे खूप छान लुक आलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा आज थोडासा आवाज खराब होता म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मी सॉरी बोलते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.